मुलं सुद्धा काय करतात, 5वी 6वी 7वी 7वीतून 8वी 10वीतून 9वी हे चालूच राहतं आणि नंतर महाविद्यालयीन शिक्षण, उच्च शिक्षण, ते शिक्षण झालं, शिक्षण संपलं. मग आता तशाच प्रकारे इथं आपण जो 10वा सर्ग आपण पाहत आहोत, तर शास्त्र जे आहे, वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला, विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम घ्यावे. मग वेदानं काय सांगितलं? वेदानं एवढंच सांगितलेलं आहे. वेदाचं सांगण्याचं तात्पर्य काय? संसार करावा, परमार्थ प्रपंच करावा, फार पैसा मिळावा. काय मिळवावं? एक नाशिवंत आहे. काय आहे जगामध्ये? दोन गोष्टी, एक शाश्वत आहे आणि एक नाशिवंत आहे. एक सत्य आहे, एक असत्य आहे. एक स्वयंप्रकाशित आहे आणि दुसरं जड आहे. अशा प्रकारचे दोन गोष्टी जगामध्ये आहे. एक स्वयंप्रकाशित आहे, ज्ञान स्वरूप आहे. स्वयंप्रकाशित म्हणजे कसं? त्याला दिव्याला प्रकाश करायला, दिव्याला पाहायला दुसऱ्या प्रकाशाची गरज नाही. आणि प्रकाश म्हणजे ज्ञान. म्हणून माऊली सुद्धा म्हणतात, जे ओम नमोजी आद्या, ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, म्हणजे वेदानं ज्याचं प्रतिपादन केलेलं आहे. वेद जया गाती, वेद ज्याला गातात, वेद जया गाती, आम्हा तयाची संगती. तर असा तो ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, असा आत्मरूप जो देवांचा देव ज्याला म्हणतात, देव आणि देवांचा देव याच्यापेक्षा मोठा देव नाही. सर्वश्रेष्ठ, सर्व शक्तिमान आणि ज्याची एकमेव सत्ता आहे, ज्याच्या पुढचा कोणी नाही. मी सांगतो, लक्षात घ्या, देवा इतका मोठं कोणी, या काही गोष्टी आपण लक्षातच ठेवायच्या आहेत. ही फार महत्वाची गोष्ट आहे. देवा इतकं मोठं कोणीच नाही जगामध्ये. देवा इतकं मोठं कोणी आहे? नंतर संतांच्या इतकं श्रेष्ठ जगामध्ये कोणीच नाही. आणि नामा इतकं मौल्यवान जगामध्ये काहीच नाही. म्हणून तिन्ही गोष्टी ज्या आहेत, या तिन्हींची बरोबरी कोणी करू शकत नाही. आणि या तिन्ही गोष्टी काय करतात? जीवाचं परम कल्याण करतात. जीवाचं म्हणजे यच्च यावं जीवांचं परम कल्याण, या 3 गोष्टी करतात. आणखी काय सांगितलं? तर सगळे जे जड मूळ सगळं जग आहे. आता पहा, कोण काय करतो, कोण जगामध्ये फार, ते आपल्या देवाची कधी गाठ पडली का? देवाची गाठ पडली, तो भाग्यवंत, तो ज्ञानी, त्याच्या जीवनातला त्याला जगात कुठेच अंधकार नाही. कोटी जन्माचं साफल्य झालं, त्याला काही करणं राहिलं नाही, काही मिळवणं राहिलं नाही. कृत्य झालं, काही करणंच राहिलं नाही त्याला. आता त्रिभुवनात त्याला काही करणं नाही का? ते काग भुशुंडी होते, त्यांच्या जवळजवळ 4-6 योजनं त्यांच्यापासून ती माया येत नव्हती. लांब त्यांच्या जवळ सुद्धा माया येत नव्हती. ज्या मायेनं आपल्याला काय टाकलेले, ग्रासून टाकलेलं आहे, रात्रंदिवस उलटी पालटी करते, महाभयंकर दुःख देते, हाय हाय करायला लावते, आपला पिच्छा सोडत नाही, ती माया संतांच्या जवळ काय, परंतु त्यांच्यापासून किती अंतर, किती कैक, किती 7 योजने त्यांच्यापासून दूर राहते. 7 योजने जवळ सुद्धा जात नाही ती माया, त्यांच्या जवळ सुद्धा जात नाही. म्हणून किती, आणि आपण नाशिवंत दुःखानं भरलेला हा कुचका नासका असा संसारात आपण पडलोय. संसारी जर असते सुख, तरी का ती संकधिक नाही. या संसारात सुख जर असतं, सुख नाही उलट दुःख आहे. आणि म्हणून परममूर्खा माझी मूर्ख, काय शब्द वापरलाय? परममूर्खा माझी मूर्ख, जो संसारी माने सुख, या संसार आयुष्य दुःख अनेक नाही. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाच्या श्रवणी. कोणाच्या श्रवणी म्हणजे कुणाच्या कानावर. सुखाची कहाणी या जगात कोणाच्या कानावर येणार नाही. आणि जे म्हणतात आम्ही सुखाचा शब्द सुद्धा या जगात कोणाच्या कानावर येणार नाही. ज्यांना अमृत पाहिलंच नाही, तो गुळवण्यालाच काय करतो,
अमृत ज्यानं पाहिलं नाही तो गुळवणी पाहूनच काय होतो, धुंद होतो. गुळवण्याची ज्यानं नशा चढते, अमृत माहितच नाही ना. हा, तर अशा प्रकारचं म्हणून किती म्हणून काय सांगू आपल्यालाच काय. तर सहस्रमुखांचा वर्णिता भागाला हर्षदया झाला तिने. सहस्रमुखांचा वर्णिता भागेला, भागला म्हणजे दमला. तो 1000 मुख असलेला भगवान शेष भगवान आहे. तर 1000 मुख त्याला, त्या सहस्रमुखांचा वर्णिता भागला. वर्णन करून थकून गेला. परंतु वर्णन संपलं का? वर्णन संपलं. त्या भगवंताचं ऐश्वर्य आदि आणि अंत नाही कोणाला सापडत. भगवंताचा आधी सापडत नाही, अंत सापडत नाही, कोणीच नाही. आता कोणतं सांगितलं? सहस्रमुखांचा वर्णता भागला हर्ष झाला तेने सुखी. वेद जाणू गेला पुढे मौनावला, वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैशी. वेद जाणायला गेला, परंतु जाणता जाणता त्यानं मौन पाळलं. त्यानं मूग गिळून बसला. तो वेद सुद्धा काय केला? मूग गिळून बसला. ते गुह्य तुझला प्राप्त कैशी. ते गुह्य आहे. आणि मग भगवंत सांगतात अर्जुना मी तुला हे सांगतो, गुह्य ज्ञान सांगतो. हे गुह्य ज्ञान सांगतो. आपलं गुह्य ज्ञान काय? कोणाला सांगू नको, तुला सांगते. हे आपलं गुह्य ज्ञान काय पावाटाचा बाजार. हे आपलं गुह्य अजून मी कोणाला सांगितलं, तुला सांगते. तू कोणाला सांगू नको. अख्ख्या गल्लीत बातमी मग ते तुला सांगते. पण अख्ख्या गल्लीमध्ये गरका मारून येते. हे आपलं गुह्य. आणि गुह्य काय? ते आमके आमकेला असं असं म्हणत होती. हे गुह्य आमके आमके तमके तमकेला असं असं म्हणत होते. तू कोणाला? स्मरण सुद्धा सगळ्या दुःखातून सुटका करतो. ईश्वराचं नुसतं स्मरण सगळ्या दुःखातून, नाही का, काय करतं? सगळ्या दुःखातून ते बाहेर काढतं माणसाला. नुसतं देवाचं स्मरण जरी केलं तरी. आणि म्हणून सर्व पातका ते संवारी, म्हणून त्या बोलीचे हरी. सगळ्या पातकाचा त्याच्या वाचून कोणी पातकांचा नाश करू शकत नाही. हाय कोणी समर्थ? माझं एवढं पाप घालू पाहिजे तेवढे पैसे. आहे का ताकद कोणाची? पातक हरण करण्याची ताकद एका नामामध्ये, देवाच्या नामामध्ये. बरोबर आहे की नाही? ताकद नाही कशातही. तुम्ही पाप करायचं आणि नाम घेतलं का सगळ्या पापातून सुटका. चांगली गोष्ट आहे. एखादं मर्ड करू यायचं हरी हरी बोलत बसायचं, पापातून सुटका. असं आहे बरं. आणि म्हणून हे वर्म आहे. आणि ते संतांच्या शाळेत शिकावं लागतं. बाई मी लिहिणं शिकले सद्गुरू रायापाशी, नाही का. मी वाचनच नाही पण लिहिणं सुद्धा शिकले. लिहिणं म्हणजे काय? स्वतःचे सिद्धांत मांडायला लागले मी. आता मला ते गुह्यातलं गुह्य कळू लागलं. ते असं जे आत्मप्रकाशाचं तेज मला आता स्वतः जाणवू लागलं. नवीन नवीन गुड गुड सिद्धांत माझ्या मुखातून बाहेर पडू लागले. सगळं ज्ञान माझ्या मुखातून बाहेर पडू लागलं. बाई मी लिहिणं शिकले सद्गुरू रायापास. याचा अर्थ नाही का? अर्थ तरी नाही लागत ना असं. म्हणून हे अपार आहे. अपार याच्यासाठी काय करो माणसानं? यासाठी वाटेल ते सगळ्याचा त्याग. नचिकेत होता. नचिकेताने काय केलं? जे जे भगवंत त्याला काय काय देऊ मला माहिती आहे का तुम्हाला? नचिकेत भगवंताच्या त्या यमराज त्यांच्या दरबारामध्ये किती 3 दिवस थांबला उपवासी. म्हणजे आपल्या घरी कोणी आलं ना तर त्याला कमीत कमी सत्कुर भाकरी आणि तांबर पाणी द्यावं. नाहीच भाकरी पण तांबर पाणी तरी द्यावं. अतिथी देवो भव. आणि त्या नचिकेताच्या दारामध्ये आपलं यमराजाच्या दारात नचिकेत 3 दिवस राहिला. यमगावाला गेले होते बाहेर. यम पाहतात तर त्यांच्या दाराशी नचिकेत उभा. 3 दिवस उपवासी दिवस काढले. आणि यमराजाला पश्चाताप झाला की एक अतिथी ब्राह्मण आपल्या दारामध्ये 3 दिवस उपाशी राहिला, त्याला भयंकर दुःख झालं. म्हणजे माझ्यामुळे तुला 3 दिवस उपवास घडला, गैरसोय झाली, दुःख झालं. 3 वर तुला कोणतेही मागून घे माझ्याकडून. कोणतेही 3 वर माग. सारी गोष्ट आहे.
तुम्हाला जर देव संगीतावर देव जर उभा राहिला आणि तुला जर म्हटला 3 वर कोणती मागून घेतो तर कोणती मागशील? पहिल्यावर काय मागशील? तुम्हाला सांगतो ना, एक असा देवाची पूजा करीत होता भगवंताच्या देवा शंकराच्या मंदिरात जायचा, पूजा करायचा. अचानक शंकर उभे राहिले पुढे. तुला काय पाहिजे असेल ते बापरे, ती दिव्य मूर्ती पाहिली नाही का शंकरच्या कडं. म्हणजे काय म्हणतात तो ते श्री ज्याच्या तो चंद्र आठवण जाऊ. अशी भगवान शंकर साक्षात उभे राहिले आणि तुला काय पाहिजे असेल ते माग म्हटले. सांग पटकन सांग, मला वेळ नाही. तुला काय पाहिजे ते मागून घे. 3 वर तुला मी देतो. पटकन काय पाहिजे ते मागून घे. पहिल्यावर म्हटले सांग. त्याला काय आठवणच, काय बोलावं काय नाही, काय बोलावं काय बोलावं आठवण. आता आचरण काय सुचते माणसाला. मग त्याने विचार केला, म्हणला आपल्या बायकोचं नाक जरा नकटे बारीक आहे. म्हटलं देवा काय कर, तिचं नाक म्हणलं व्यवस्थित कर. म्हटलं लई बारीक नाक आहे, नकटे. त्याच्यामुळे म्हणलं मला भगवान म्हणले तुला काय पाहिजे म्हणजे तेवढंच बायकोचं नाक जरा नकटे. त्यामुळे म्हणलं सगळे लोक मला नाव ठेवतात, गल्लीत मला तोंड दाखवा जागा नाही तर तेवढं असं कर. देव म्हणले तसंच. फार आनंद झाला, फार आनंद झाला त्याला. इतका साधा आनंद आहे का? म्हणलं देव म्हणले तसंच तू, काय हरकत नाही. लय आनंद झाला त्याला. म्हणलं आयुष्याची कटकट गेली. आता काय झालं, आयुष्याची कटकट गेली. आणि गेला घरी. बायको घरी स्वयंपाक करीत होती नाही का, स्वयंपाक करीत होती. दार असं लुटलेलं होतं. हे म्हणा दारू ते काय झालं, नाक इतकं लांबलं इथून त्या दारा इतकं बसल्या बसली असं गेलं दारू. नुसतं असं तोंड फिरवलं तर दार उघडलं. बसल्या उठली सरळ जागच्या वरची दार उघडलं. तो आरा पाहत होतो तिथपर्यंत नाक. तसं नाक दारात नाक दाबून धरलं. म्हणलं हे काय सॉंग आहे म्हटलं. तर ते म्हणले तुम्हाला काय उद्योग आहे का नाही. मी काय केलं म्हणजे तुम्हाला काय उद्योग आहे का नाही म्हटलं. तिला काय माहितीये का, बापरे म्हटलं काय करावं ह्या देवाला. म्हटलं असं कुठे असतं का. म्हणलं मी काय इतकं लांब मागितलं होतं का. द्यायचं तर म्हणलं फार थोडंसं द्यायचं, एवढंसं द्यायचं तर म्हणलं इतकं लांब दिलं. म्हणलं बरोबर त्याने कुठे म्हणलं होता इतकं लांब दे. त्याने जर सांगितलं होता 1 सेंटीमीटर 2.5 सेंटीमीटर तर देवाला दिलं असतं. आम्हाला लांब कर. मग देवाने त्याच्या मनाने केलं लांब. देवाला असं वाटलं पुन्हा याने मागायलाच नको, वान केलं लांब, कायमचं लांब देऊन टाकलं. आता तर म्हटलं आता तर जगायचं लक्षणच राहिलं. आता मला लॉक करून टाकलं. आता कोणी जर आतमध्ये आलं ना तर हा साधा तमाशाने अख्ख्या जग प्रख्यात सर्कस नाही का, बिगर तिकिटाची फ्री ऑफ सर्कस. तसाच माग देवाकडे गेला. देवा म्हटलं काय रे म्हटलं, अरे असं असतं काय काय म्हटलं. तू म्हटलं बरं चॅप्टर झालं म्हटलं ऐकलं. तू असे धंदे करायला लागलं. म्हटलं काय झालं. म्हणजे अरे बार एवढं नाक लांब करायचं असतं का. म्हटलं ते कमी कर ना म्हटलं. नाही का बार म्हणलं इतकं लांब लई कमी कर. म्हणलं ते एवढं नको म्हटलं, ते मला परत आणि म्हणून ठीक आहे काय म्हणजे देव म्हटलं तसंच असतो काय हरकत नाही. मला तुझी इच्छा मी पूर्ण करतो. म्हणलं नक्की. मला मग फसवलं. म्हणलं आता फसू नको बरं. म्हणलं तू मागच्या वेळेला लई चॅप्टरपणा केला, मला जीव नको झाला आणि आता जर तसं केलं म्हटलं बघ. म्हणलं पण नक्की आता फसवलं नाही ना. म्हणलं नाही फसवलं, काळजी करू जावे. आणि गेला घरी. बाजूर मग सपाट फक्त असे 2 होल होते. फक्त 2 होल. काय करावं या देवाला. त्याला देवाचं कठीण परिस्थिती. कठीण मला कस तरी झालं. मला जीवन राहिलेले आहे केला. तर फार सपाट झाली, भोर राहिले असे फक्त. आता पुन्हा देवाकडे गेला. म्हणलं आता पाहिलं का किती केलं तर भगवंताच्या पुढे त्याच्या पुढे कोणाची अक्कल चालते का. आपली अक्कल चालू नाही त्याच्या पुढे. पुन्हा देवाकडे गेला. देवा म्हटलं आता बास कर. आता पहिल्यासारखं जसं होतं तसं करून दे म्हटलं. आता अजिबात फरक जसं होतं तसं. देव प्रसन्न झाला.
3 वर दिले पण बायकोच्या नाकावरही घातले. तिन्ही वर बायकोच्या नाकात घातले. मिळवलं काही मिळवलं. म्हणून कसं आहे तर देवाजवळ काय मागून घ्यावं माणसाला हे कळलं पाहिजे. असं जाऊ द्या. तर पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास जीवाचा तो झाले. तर मला जो विषय सांगायचा होता नचिकेत 3 वर मागून घे. तर म्हटलं देवाने सांगितलं ठीक आहे काय हरकत नाही. तर म्हटलं तर पहिल्या वर म्हणला पहिला वर माझ्या कोणता मागितला तर माझ्या आई वडिलांनी जे पाप केलेलं आहे वडिलांची त्या पापातून सुटका कर. पहिल्या वरानं वडिलांची पापातून सुटका कर. नंतर दुसरं म्हणजे पाहिलं का वडिलांच्या हातून जे पाप झालं त्या पापातून त्यानं वडिलांची सुटका केली. नंतर पुढचं जे दुसरा जो वर मागितला म्हटला मी आता यम दरबारामध्ये आलेलो आहे. कदाचित माझे वडील माझा स्वीकार करणार नाही. मी इतकं लांब आलो एवढं हे केलं म्हणून त्यांना माझा सगळा राग त्यांनी मला क्षमा करून मला त्यांनी प्रेमाने जवळ करावा. दुसरा वर मागितला. आणि तिसऱ्या वराने म्हटलं आता तिसरा वर काय. आता तिसरा वर महत्वाचा म्हटलं मला ब्रह्मज्ञान सांगा. तिसरा वर काय होता. आता 2 वर त्याने नवीन मागून घेतले पण खरं तिसऱ्या वर त्याला एकदमच कसं करायचं. दुकानात गेलो आपण काय करतो एकदम 1000 रुपये सांगत नाही. आधी 500 सांगतो मग 700 सांगतो मग 1000 वाढवतो. बरोबर आहे का नाही. एकदम नाही सांगत. तसं मग त्याने ते सांगितलं. तर मग काय म्हटलं तर तू ब्रह्मज्ञान मागण्याऐवजी तू ब्रह्मज्ञान कशाला बघतो म्हटले त्यापेक्षा तुला मी काय करतो 10,000 वर्षाचं आयुष्य देतो. त्यांनी विचार केला ज्या अर्थी आपला यमराज 10,000 वर्षाचं आयुष्य देतात परंतु ब्रह्मज्ञान देत नाही याचा अर्थ 10,000 वर्षाच्या आयुष्यापेक्षाही ब्रह्मज्ञान श्रेष्ठ आहे याचा अर्थ असा. म्हटलं मला ते नको मला म्हटलं मला ब्रह्मज्ञान पाहिजे. म्हटलं तुला मी काय करतो पृथ्वीचा राजा करतो. म्हटलं ज्या अर्थी हा पृथ्वीचा राजा करतो याचा अर्थ ब्रह्मज्ञान त्यालाही माहिती नव्हतं बरं का ब्रह्मज्ञान. पाहिलं गंमत कशी. म्हणलं याचा अर्थ तर पृथ्वीच्या राजापेक्षा सुद्धा ब्रह्मज्ञानाची लक्षात घ्या. आपलं दीडदमडीचं काय आपल्या घरामध्ये 4 टरकलं आणि त्याच्यामध्ये माझा संसार आहे माझा आमकं माझं तमकं 4 टरकलं. दुसरं काय आपल्या घरामध्ये आपला संसार आहे काय आपला संसार नाही झाला तर आज असेल 500 एकर बागाई जमीन असेल 50 विहिरी असेल याच्यापेक्षा जास्त काय मोठी संपत्ती आहे आपली. पण पृथ्वीचं राज्य त्याने नाकारलं. लक्षात घ्या विचार करायचा इथं जाईल. त्या नचिक आणि पुराणांनी जे असतात ना पुराणाने याच्याच करता पुराणाची उत्पत्ती आहे. कशा करता या जीवाच्या बुद्धीवर अंतःकरणावर हे ज्ञान ठसवायचे. त्याला आपलं प्राप्तव्य काय हे त्याला कळलं पाहिजे. येणे केणे प्रकाराने त्याला फक्त जीवानं करावं काय मनुष्य यामध्ये येऊन एवढं 18 पुराण तेवढ्या करता निर्माण केले. 18 पुराण 4 वेद एवढी प्रचंड ज्ञान प्रचूर 6 शास्त्र 14 विद्या हे सगळं किंवा असे अनंत अशा प्रकारचे ग्रंथ संतांचे एवढे अवतार एवढं भगवंताने जीवाचं एक आत्मज्ञान अज्ञान घालवण्यासाठी भगवंताने एवढं केलं आहे. मग त्याला सांगितलं की ज्या अर्थी पृथ्वीचं राज्य द्यायला तयार आहे परंतु आत्मज्ञान नाही याचा अर्थ आत्मज्ञान श्रेष्ठ असलं पाहिजे. यानंतर का म्हटलं नको म्हटलं मला आत्मज्ञान पाहिजे. म्हणे त्रिभुवनाचं राज्य तुला देतो. पाहिलं का त्रिभुवनाचं राज्य द्यायला केलं तरी तो त्रिभुवनाचं राज्य घेत नव्हता. या कारणे ऐकायचं या कारणे सोडून द्यायचं का. जर आपण जिव्हाळ्यानं पाहता अर्जुन श्रोता असा होता देवाचा प्रत्येक शब्द कार्य करीत होता आणि त्या शब्दाचा मोती होत होता. देवाच्या शब्दाचा काय होत होता मोती होत होता. स्वातीचा पाऊस एक तर मोती करतो नाहीतर विष करतो नाहीतर देव वाया दबडतो. आज्ञानी जीव काय करतो शास्त्राचे शब्द वाया व्यर्थ दबडतो नाही का म्हणून भयंकर दुःखामध्ये पडतो. तर म्हणे त्रिभुवनाचं राज्य नाकारणं आणि म्हणे मी तुला त्रिभुवनाचं राज्य सुद्धा नाकारलं आणि म्हणे तुला मी ह्या त्रिभुवनात नाही तुला कल्पना सुद्धा केलेली नाही अशी गोष्ट मी तुला देतो. स्वर्ग सुद्धा देव तुला नाही घेतला. ज्या गोष्टी तू कधी ऐकल्या नाहीत कधी पाहिल्या नाहीत अशा आश्चर्यकारक दिव्य वस्तू मी तुला देतो. त्याने विचार केला काही नाही. आता यमराज म्हणला अरे
आता तुला आता देण्याचं त्रिगुण तुला इतकं श्रेष्ठ काहीच राहिलं नाही, एवढं मी तुला देऊ केलेलं आहे. बरं का, काय सांगितलं? त्रिभुवनात आता अधिक यापेक्षा मोलाचं काहीच नाही का तुला द्यावं, ते मी देऊ केलं पण तू घेतलं नाही. आता यापेक्षा अधिक मोलाचं त्रिभुवनात काही राहिलं नाही, म्हणून तुझ्या मनात तू काही माग. ब्रह्मज्ञान सुरू. कळलं का? नकोच म्हटलं मला, ब्रह्मज्ञानच पाहिजे. आणि काहीच नको म्हटलं मला. मग म्हटलं मग आता तुला तर माहित नाही, पण माझ्या कल्पनेनं उत्तम वस्तू मी तुला देईन. तरी म्हटलं नको. मग शेवटी त्याला कळून चुकलं की हा खरोखर किती विचारी आहे. लाथाडला आपला आहे का एवढ्याशा गोष्टी त्याग करायची आपली तयारी आहे का? 51 रुपयाची पावती फाडायची आपली तयारी आहे का? 51 रुपयाची पावती फाडायची तयारी नाही सत्कार्यासाठी, धर्म कार्यासाठी. त्रिलोक्याचं राज्य नाकारलं, त्रिभुवन सुद्धा ते राज्य नाकारलं, ऐश्वर्यपद एवढं चिरंजीव पद ते सुद्धा नाकारलं. आणि आपलं काय विचार काय जाऊ इथं, ब्रह्मज्ञानासाठी त्याने ते नाकारलं. आता आणखी काय सांगितलं पाहिजे, आणखी काय सांगा म्हणजे देवाचं नामाचं महात्म्य कळत. प्रभूने काय केलं, रामचंद्राने काय केलं, रामाने काय केलं, तर त्या जटाईचा उद्धार केला नाही का, जटाईचा उद्धार केला आणि तर अहिलेचा उद्धार केला. परंतु रामाच्या नामानं हजारो लोकांचा उद्धार झाला. श्रीरामानं जे केलं ते श्रीरामाच्या नामाने केलं. श्रीरामाने लय 10-5 लोकांचा उद्धार केला असं, बरोबर आहे का नाही? 10-5 भक्तांना संकटातून काढलं असं. पण भगवंताच्या श्रीरामाच्या नामानं हजारो भक्तांचा, लाखोंचा, कोट्यानु नामेची तरले कोट्यानुकोटी, लाखो काय कोट्यानुकोटी नामांचा भगवंताच्या नामाने उद्धार झालेला आहे. म्हणून या नामा इतकं श्रेष्ठ काहीच नाही. आता एक विषय सांगायचा आहे आणि आपल्या याच्याकडे बोलू. आता तो विषय असा सांगायचा आहे की आपले कान इतके जड झालेले आहेत, आपली बुद्धी इतकी बोथट झालेली आहे आणि तीच आपली बुद्धीला विचार करायची सवय झालेली आहे. काय तर गहन ज्ञान पचवायला त्या बुद्धीची ताकद नाही, बुद्धीची क्षमता नाही आणि बुद्धीची तयारी पण नाही. गहन ज्ञान, आता गहन ज्ञान काय तुम्हाला सांगतो पहा. गहन ज्ञान काय आहे, हे एकच गोष्ट कळून घेण्यासाठी आपल्याला सगळं आयुष्य आहे. एक जन्म त्यासाठी पुरत नाही, सगळी आयुष्य त्यासाठी पुरत नाही. रात्रंदिवस चिंतन केलं, गुरु परंपरा सुद्धा त्याला कमी पडते. रात्रंदिवस गुरुनी शिष्याचं डोके फोड, रात्रंदिवस गुरुनी शिष्याला उपदेश केला. शास्त्रही थिटे पडतो, गुरुही थिटे पडतात, तरी याच्या बुद्धीमध्ये अक्कल निर्माण होत नाही. एकच विषय सांगायचा आहे. कोणता विषय सांगायचा आहे तर हे जगत झालेलंच नाही, मिथ्याच आहे. रात्रंदिवस हा चिंतन करायचं तुम्हाला मी सांगतो, दुसरं चिंतन नाही. उजळा अवया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. खरं काय खोटं काय याचाच निवाडा करायचा आहे. मग खरं काय आहे, खोटं काय आहे? खरं म्हणजे ब्रह्मच आहे, खोटं म्हणजे जगच आहे. यापेक्षा वेगळं काहीच नाही. खरं काय जगामध्ये, खरं म्हणजे परमात्माच खरा आहे. खोटं काय ते सगळं जग खोटे, इथून तिथून सगळं जग खोटं. जे इंद्रियांचा विषय, मनाचा विषय, बुद्धीचा विषय, जे जे आपल्याला कळतो, जे जे आपल्याला कळतंय, जे जे आपल्याला वाटतंय, जे आपण पाहतो, जे आपण ऐकतो, जे आपण पाहतो, जे आपण ऐकतो, जे आपल्याला कळतंय, ज्याला आपण समजतंय, जे आपण घेतोय आणि जे आपण आपल्या अंतःकरणात साठवले, ते सगळं जग. आणि ते सगळं कसं आहे, हे ज्याला कळलं तो ह्या जगातून सुटला. एवढंच फक्त कळून घ्यायचे. आता तुम्हाला कळलं नाही का? कळलं नाही. ज्याच्या बुद्धीने त्याचा या तत्वाचा स्वीकार केलेला आहे त्यालाच म्हणायचं कळलं. तुम्हाला तो बुवांचा दृष्टांत माहिती, पुन्हा एकदा सांगतो. तर एक बुवा महाराज होते, भिक्षुक. अशी भिक्षा मागत मागत एका दाराशी आले. आई आतमध्ये स्वयंपाक करीत होती. बुवाने पुकार दिली, ओम भिक्षाम देही. दारामध्ये ओम भिक्षाम देही. बुवाने पुकार दिली आणि पुकार दिल्यावर ते लहान पोरगं खेळत होतं. तेवढाच बुवाला खाली पडला होता. बुवाने तो रुपया उचलला. ते बारक्या पोराने पाहिला, तेव्हा आई बुवाने रुपया घेतला. आता ते आतमध्ये स्वयंपाक करीत होती. आता बुवाकडून रुपया कसा काढायचा, त्याला अक्कल लागते, बुद्धी लागते. दे दे मामा रुपया.
हे इतकं सरळ सरळ बावळटपणाचं बोलणं झालं. युक्तीने का युक्ती काढून घ्यायची असते. मग आई काय म्हणते, जाऊ दे, घेतला तर घेऊ दे, तो खोटा होता. खोटा म्हणलं बोलले की तिथले खिशात सुद्धा टाकलं नाही, हातातल्या हातात तिथं सोडून दिलं. खोटा म्हणून लगेच सोडला नाही का. मग ज्याला जग मिथ्या हे कळलं की त्याच्या बुद्धीतलं जग आर पार निघून जातं. खोटं म्हणून कळलं का, आणि आपला विश्वास बसत नाही, आपल्या देवावर विश्वास नाही, तर काय आहे संता म्हणून तर हे मिथ्या जयास नाही कळले. त्याने नाना सायासे साधन केले, तरी कदापि न जात सुटले कल्पांते. आता एक अजून एक प्रमाण सांगतो पा. ते प्रमाण असे, इतुकेही जग भ्रमेची दिसे. जग कशामुळे दिसते? भ्रमे. जग हा भ्रमे. याच्यामध्ये सत्य फक्त ज्ञान स्वरूप परमात्मा सत्य आहे, आणि दिसतंय ते सत्य नाही, भासतंय ते सत्य नाही, पाहतो ते सत्य नाही. ह्या सगळ्या कल्पना आहेत. हे फक्त एक स्वप्नच आहे. हे एक स्वप्न आहे. हे चिंतन करायचं, हे सत्य नाही. आणि याच्याच करता काय करायचं? शास्त्र श्रवण. उत्तम उपाय त्याला श्रवण हाच उपाय. कारण दुसरं किती आपण चिंतन केलं, विचार जरी केला आणि तीर्थयात्रा करीत बसलो, हळदी कुंकू आणि कधी भाकरीला पोपडा येईन का? नाही. याला एकच उपाय, श्रवण. कारण आपल्या बुद्धीमध्ये झालेला आहे भ्रम, आणि सत्य झाकलं गेलेलं आहे, आणि त्याची कान उघडणी करायचं काम फक्त कशात? सत्संगातच. कारण हिथंच आपल्याला, कारण अजून सांगतो, सत्यत्व जगत सत्यत्वाचे दृढ संस्कार आपल्या बुद्धीवर बसलेले आहेत. हे कारण तुम्हाला सांगतो. काय? जगत सत्यत्वाचे दृढ संस्कार आपल्या कानावर बसलेले पक्के आपल्या बुद्धीवर थरच्या थर जगत सत्यत्वाचे आहेत. परंतु इतकेही जग भ्रमेत दिशे नाना नामरूपाकारी कल्पिले असे, परंतु विवेके पाहता उत्पन्नची नसे स्थिती काहीही. परंतु कशाची उत्पत्ती झालेली नाही. नाही तुमची उत्पत्ती नाही, माझी उत्पत्ती नाही, एकही ताई नाही, भाऊ नाही, दादा नाही, कोणी नाही इथं. हे फक्त केवळ ब्रह्मच आहे, एक रस. परंतु नसलेलं जग आपल्याला दिसतंय आणि आपण त्यात अडकून पडलोय. म्हणून आपण विचार काय करायचा तुम्हाला सांगतो, सोपा उपाय सांगतो. हे स्वप्न आहे, एवढा एकच विचार करायचा. काय आहे? हे स्वप्न आहे. एवढा विचार केला की आपल्याला आणखी चिंतन, सखोल चिंतन करता येतं. स्वप्नाचा जग आणि स्वप्न एवढा विचार. म्हणून पहा, जय जय आचार्य समजतो सुरवरिया. हे कोण करू शकतं? तर सद्गुरू करतात. परंतु त्यांच्यावर निष्ठा पाहिजे. आणि जग सत्यत्वाचे संस्कार आणि आपलं पाप, आपण जग आवडणं, जगात रमणं, त्याच्यामुळे आणखी पाप वाढत जातं, वासना वाढत जातात, इच्छा वाढत जातात, अज्ञानाचे थरच्या थर वाढत जातात, आणि विवेकाची धार बोचट होऊन जाते, आणि म्हणून परमार्थ आत्मसात होत नाही. कळलं का मी काय सांगितलं? आता कळलं का? विवेकाची धार बोचट होते त्याच्यामुळं. आणि जगत सत्य, अजून जग सत्य मानतो, आणि पार पार म्हणजे पापाचे थरच्या थर बुद्धीवर वाढत जातात. आणि प्रकाशमान आत्म्यावर अंधकाराचं जबरदस्त सावट अंधकाराचं निर्माण होतं. हे कोणला कळेल तुम्हाला सांगतो? जो आत्मतत्वाचं अभियाह श्रद्धेनं चिंतन करतोय, नाही का? श्रद्धेनं चिंतन करतोय. आणि ही ईश्वराची माया आहे. तुम्हाला मी सांगतो, ईश्वराची माया आहे. ईश्वरानं काय केलं? ह्या ईश्वराच्या मायेनं, ह्या ईश्वरापर्यंत जाण्यासाठी तू याच्यात अडलाय ना, तुला काहीच आवडणार नाही अशा तुझ्या बुद्धीचा निश्चय होईल, तेव्हा ईश्वर कृपा करतो. ईश्वर कृपा कशी करतो? दोन गोष्टी. पहिली गोष्ट काय? जगाबद्दल पूर्ण निरीच्छ. पहिली गोष्ट, जो जगाबद्दल जगाला तुच्छ मानतो, संपत्तीला तुच्छ मानतो, घरदार, बायका, पोरं, जे जे आहे, दिसतंय, भासतंय, वाटतंय, कळतंय, घेतोय, देतोय, ते जे मन बुद्धीनं व्यवहार ज्याचा केला जातो ते ज्यानं काय केलं? कुत्र्याच्या ताज्या वांतीसारखं तुच्छ मानलं. एक भाग त्याचा पूर्ण झाला. मग जग का परमात्मा का? तो परमात्मा स्वरूप साक्षात होतो. मग सगळ्या दुःखातून सुटका होतो. पहिला गोष्ट सांगितली. कोणती गोष्ट सांगितली? तुच्छ निरीच्छ. एक भाग. आता दुसरा भाग काय? ते आत्मतत्वासाठी जो व्याकुळ होतो, भगवंतासाठी व्याकुळ. या दोन गोष्टी सांगितल्या. नुसतं जग मिथ्या मानून चालणार नाही, तर
ते आत्मतत्वासाठी, भगवंताच्या, तो विठ्ठल परमात्मा त्याच्या चरणासाठी व्याकुळ होणं, नाही का. आणि म्हणून काय म्हटलं, आणि त्याच्याकरता छंद, कधी करीशी लग्न माझे, तुम्हाला माहिती आहे ना. हा, दृष्टा माहिती आहे तुम्हाला, सगळ्यांना माहित नसेल, पुन्हा एकदा सांगतो थोडंसं. तर एक खेड्यातली म्हातारी होती, तिची लेक मुंबईमध्ये दिली होती. पोरकुळी दिली होती, मुंबईमध्ये दिली होती, 100 वर्षापूर्वीची गोष्ट. आणि ती मुंबईला गेलेली इकडं जावान लेख म्हटल्या, चांगलं रुक्मिणी स्वयंवर नाटक लागलेले, यायचं का पाहायला. काय नाटक कोणतं होतं? संगीत स्वयंवर. संगीत स्वयंवर, बरोबर आहे ना, का रुक्मिणी स्वयंवर? बर बरं, नुसतं स्वयंवर. संगीत नको आहे, संगीत नको आहे त्याच्यामध्ये, नाही नाही ती नको. तर स्वयंवर नाटक लागलेलं होतं, पाहायला गेले. आणि त्याच्यामध्ये ते नाटक पाहून म्हाताऱ्याला नाटक आवडलं, सुंदर नाटक होतं. त्याच्यामध्ये ती रुक्मिणीची का, ती रुक्मिणी म्हणते, कधी करीसी लग्न माझे तुझ ठावे ईश्वरा, कधी करीशी लग्न माझे तुझ ठावे ईश्वरा. ते पण त्या म्हाताऱ्याला लय आवडलं. तो इतकं तिच्या ते नाटक आवडलं, ते पद तर तिच्या अगदी घर अंतकरणात घर करून राहिलं. रात्रभर तिला झोप नाही, तेच तिला पद आठवायची. रात्रभर मला इतकं ते अंतकरणात भिडलं. म्हातारी सकाळची उठली आणि अंगण झाडीत होती. शेजाऱ्या बाजारच्या बाया येत जात होती, कोणाचं काय चाललं होतं, कोणाचं काय चाललं होतं. उठली, अंगण झाडता झाडता म्हातारी, कधी करीशी लग्न माझे तुझ ठावे ईश्वरा, कधी करीशी लग्न माझे तुझ ठावे ईश्वरा. 80 वर्षाची म्हातारी, आणि असं म्हणते, सगळे चक्रवून गेले, नाही का. 80 वर्षाच्या म्हातारीनं असं म्हणावं का? यालाच म्हणायचं वीर, यालाच म्हणायचा छंद. असा छंद लागला पाहिजे, असा छंद, नाही का. मग असा छंद जीवाला भगवंताच्या पायाचा चरणाचा लागेल, व्याकुळता होईल. भगवंत कृपा कधी करतो? जेव्हा माणूस त्याच्यासाठी व्याकुळ होतो. तुला माहिती आहे ना, एक मी अजून सांगत असतो, आई स्वयंपाक करीत असते, हा, सोस लागावा लागतो माणसाला, सोस. व्याकुळतेची सीमा, प्राणकंठाशी येतात तेव्हा तो देव भेटतो. द्रौपदीला लगेच भेटला नाही. द्रौपदीला देव लगेच भेटला का? हा, द्रौपदीला देव लगेच भेटला नाही, लगेच नाही भेटला. पाहिलं, याची वाट पाहिली, त्याची वाट पाहिली, त्याची वाट पाहिली, सगळ्यांची वाट पाहिली, हा माझा, तो माझा, तो माझा. त्यामुळं देव भेटला नाही. काय भेटला नाही? ती म्हणायची भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य. त्याच्यामुळे देव त्यांच्यात अडकली. धर्मराज, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, आणि माझा अर्जुन त्याच्यात अडकली, म्हणून देव भेटला. तिनं आज मग विचार केला, नाही का, आता माझी चिंता करी नारायणा, बस देवा तार आता मार. आतापर्यंत तिनं साडी सावरून धरली होती, लज्जा राखून धरली होती. देव म्हणलं, तुला लाज आहे ना, तुझी लाज सांभाळत बस. लाज भय शंका दुरावीला मान, न कळे साधन यापर्यंत. ती गार्गी होती ना, गार्गी माहिती आहे तुम्हाला? ती गार्गी होती, ती विदुषी होती. विदुषी म्हणजे विद्वान, महान तत्ववेत्ती होती ती. स्त्री पुरुष असेल तर विद्वान म्हणतात, तत्ववेत्ता म्हणतात, आणि स्त्री असेल तर विदुषी म्हणतात. त्याला स्त्रीला काय म्हणतात? विदुषी. आणि महात्म्याला काय म्हणतात? तत्ववेत्ता. आणि तिला विदुषी, ती महान विदुषी होती. याज्ञवल्क्यांच्या काळामध्ये होती ती. याज्ञवल्क्य इतकीच ती ज्ञानी होती, परंतु विवस्त्र अवस्थेत राहत होती. रात्रीनं अखंड विवस्त्र अवस्थेत राहायची. वस्त्रच कोणतं नसतं. लाज भय शंका दुरावेणा मान, देह भानच नव्हतं. समस्त सूर्य प्रज्ञा प्रभात सूर्य. तो सूर्य कोणता सूर्य? ज्ञान रूपी प्रभात, ज्ञानाची पहाट निर्माण करणारा सूर्य. प्रज्ञा प्रभात सूर्य. सुखोदया, सुखाचा स्रोत जिथून वाहतोय सगळ्या जगाकडे. सुखोदया. आता पुढे काय म्हटले? जया प्रती तू लपसी तया ही जगदाविशी.
ज्यांचे श्रीपाद बाबा झाले, ज्यांना श्रीपाद बाबा भेटले नाहीत म्हणजे ज्यांचे श्रीपाद बाबा त्या काळामध्ये ज्यांचे झाले आणि जे श्रीपाद बाबांचे झाले त्यांना जगच राहिलं. जयाप्रती तो श्री गुरु ज्याला लाभतात त्याला जग दिसतं. ज्या आपल्याला जग दिसतं ना, म्हणायचं आपले श्री गुरु अजून आपल्याला तोंड दाखवत, श्री गुरूंच्या देहानं तोंड दाखवायला नकोय, श्री गुरूंच्या स्वरूपानं आपला तोंड, श्री गुरूंच्या स्वरूपाची भेट व्हायला पाहिजे, श्री गुरूंच्या देहाची भेट नको. श्री गुरूंच्या देहाची भेट व्यर्थ आहे. श्री गुरूंच्या स्वरूपाची भेट आपल्याला व्हावी. आपलं स्वरूप आणि श्री गुरूंचं स्वरूप या दोन स्वरूपांची अशी भेट व्हावी, त्याला म्हणायचं भेट. म्हणून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवाला म्हणतात, चांगदेवा मला तुला भेटण्याची फार इच्छा आहे, पण तुला जर ध्यान जर भेटलो तर आपली शुद्ध भेट विस्कटेल, म्हणून मला तुला भेटायची भीती वाटते. आपली जी शुद्ध भेट आहे, तुझ्या स्वरूपाची माझ्या स्वरूपाची जी शुद्ध भेट आहे ती भेट विस्कटेल, म्हणून तुला प्रत्यक्ष ध्यान भेटायला मला भीती वाटते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात चांगदेवाला, आपण एकमेकाला ध्यान भेटलो का आपली शुद्ध भेट विस्कटली, म्हणून आपण एकमेकाला कसं भेटावं, स्वरूपानं भेटावं. एकमेकाला कसं भेटावं, स्वरूपानं भेटावं. तुम्ही कुठेही असा, विचार करा, चक्रवाक पक्षी या नदीच्या ह्या टोकाला असतो आणि ती चक्रवाक पक्षिणी त्या टोकाला असते, परंतु त्यानं काय केलं, एक धून सोडतो अवकाशामध्ये, धून सोडतो आणि ती त्याला प्रतिसाद देते. ती दोघांची भेट असते ना. कशी भेट असते, तसं श्री गुरूंची भेट असावी. श्री गुरूंचं स्मरण हीच भेट. साधं करा श्री गुरूंचं प्रेमानं. श्री गुरु म्हणजे देह नव्हे, पण लक्षात घ्या, श्री गुरु म्हणजे देह नव्हे. आणि म्हणून जयाप्रती तू लपशी तया हे जगदाविषयी प्रगट तई करशी आगवीची तू. जेव्हा श्री गुरु आपल्या बुद्धीमध्ये प्रगट होतात, मग तेव्हा जिकडे तिकडे परमात्मा स्वरूपाचा आनंदमय सोहळा, मग अवघेची तरी लोके आनंदाच्या आता चरणी जगन्नाथा चित्त ठेव, असा अभूतपूर्व सोहळा त्याला अनुभवायला येतो. श्री गुरूंची भेट जेव्हा होते तेव्हा. कळतं का तुम्हाला? गेले ते अवघड आहे का सोपं आहे? हा, सोपं आहे ना. हे मिळून तो चित्ता जरी शिरलं तरी बस झालं. मग गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद. मग आता लय ज्ञान प्राप्त करून काय उपयोग आहे? चित्तामध्ये जर फरक जर पडत नाही, लय ज्ञान वाचून लय ग्रंथ वाचून काय उपयोग आहे? आहे काय उपयोग? सांगायची तर आपल्याला 6 अंगाचा परमार्थ आहे. व्यासपीठ आहे, ही व्यासपीठ आहे, याला 6 अंग आहे. व्यासपीठाला किती अंग? 6 अंग. तुला माहिती आहे ना, 6 अंग व्यासपीठाला आहेत. 1 2 3 आणि 4. ही 4 झाली का? हे वरचं पासून खालचे 6 अंग व्यासपीठाला आहेत का नाही? तुम्हाला पण 6 अंग आहेत. 6 अंग कोणती आहे तुम्हाला? तुमची आई, तुमचे वडील. तुमची आई नसे तुम्ही झाले असते का? तुमचे वडील नसे तुम्ही झाले असते का? बर, तुमची आई आणि वडील 2, आणि तुमच्या आईचे आई वडील आणि तुमच्या वडिलांचे आई वडील, ते 6 होते, म्हणून तुम्ही 7वे आलात. बरोबर आहे ना? म्हणजे 6 अंगाचं व्यासपीठ, 6 अंगाचं व्यासपीठ आहे. हा 7वा बोध जर समजून घ्यायचा असेल, हा 7वा बोध जर समजून घ्यायचा असेल तर 6 अंगाचं व्यासपीठ लागतं. आपण लाकडाचं व्यासपीठ पाहतो. हे लाकडाचं व्यासपीठ प्रतिकात्मक आहे, रूपकात्मक आहे. खरं व्यासपीठ कोणतं? तर दृष्ट, वक्ता, श्रोता, दृष्टांत, शुद्धांत, प्रश्न आणि उत्तर, हे खरं व्यासपीठ आहे. आणि मग त्याच्यावर 7वा बोध प्रगट होतो. म्हणून कसं पाहिजे परमार्थ? कसा? वक्ता असावा, श्रोता असावा. नुसता वक्ता त्याला उपदेश म्हणत नाही. महाराजांनी सांगायचं, शिष्याने ऐकायचं. महाराजांनी म्हटलं का बैल गाभण, यांनी काय म्हणायचं? 10वा महिना. नाही का? श्री गुरु सांगितलं आमच्या आमच्या गावामध्ये बैल 10 महिन्याचा नाही, बैल गाभण आहे. होय गुरुदेव, 10वा महिना आहे त्याला, मला माहिती. असला गुरुही कामाचा नाही, नाश्ते शिष्यही कामाचे नाही. तर वक्ता आणि ते श्रीगुरूंनी जे सांगितलं ते ग्रहण करणारा शिष्य लागतो, ते समजून घेणारा शिष्य लागतो. शिंपल्यासारखा. कसा लागतो? शिंपल्यासारखा.
मग तसं वक्ता आणि श्रोता म्हणजे उपदेश करणारा आणि उपदेश ग्रहण करणारा म्हणजे देह नव्हे बरं का. व्याकुळ अतिशय तन्मयतेने वर्णन करणारे श्री गुरु, अतिशय तळमळीनं आणि अतिशय आर्ततेने ते ज्ञान ग्रहण करणारा शिष्य, एवढं म्हणायचं वक्तांचं. कळलं. नंतर प्रश्न आणि उत्तर. तर ग्रंथाची सुरुवात कशी होते? नेहमी प्रश्नानं होते. बरोबर आहे का नाही? प्रश्नाने. प्रश्न, शिष्याचा प्रश्न, गुरूंचं उत्तर, त्या शंकेचं निरसन करणार, त्याला माहिती प्रश्न आणि उत्तर. नंतर शिष्याला समजण्यासाठी दृष्टांत, सिद्धांत सांगावा लागतो. त्याला ज्ञानाचा उपदेश करताना सिद्धांत सांगावा आणि त्या सिद्धांताला काय करावं, तो समजून देण्यासाठी दृष्टांत असला पाहिजे. तर तेव्हा आता श्रीराम काय म्हणतात पहा. आता श्रीरामाने शंका विचारलेल्या आहेत. म्हणजे एवढ्या शंका विचारल्यात, म्हणजे त्यानं नव्यासारखं चिंतन केलं. आतापर्यंत सांगितलं, श्री गुरूंनी सांगितलं, ते त्यांनी श्रवण केलं. आणि श्रीराम काय म्हणतात पहा. तर हे श्री गुरुदेव, तर महाप्रलयाच्या वेळी सर्व दृश्याचा नाश झाल्यावर जे काही अवशिष्ट राहते ते आकाशरही सतत्व असते, हे आपले म्हणणे मला मान्य आहे. हे त्याला कळलं बरं का. मागचं आपण पाहिलं ना. तर प्रलय काळ झाला आणि त्यामुळं प्रलय काळ झाला म्हणजे काय आहे, तर जे काही सगळं त्रिभुवन, या त्रिभुवनाचा नाश झाला. प्रलय काळ झाला म्हणजे काय झाला, तर पृथ्वीचा जिकडं तिकडं पाणीच पाणी होतं. प्रलय काळ. प्रलय काळ माहिती आहे तुम्हाला. तर भगवंत काय करतात, प्रलय काळ आला तर 9व्या सर्गामध्ये, 9व्या खंडामध्ये प्रलय काळाचं वर्णन आलेलं आहे. तर प्रलय काळ आला की काय होतं, भगवंत काय करतात, मुसळधार, मुसळधार म्हणण्यापेक्षा फार त्याच्यापेक्षा मोठा पाऊस पडतो. एक एक धार केवढी असती, मुसळासारखी, एक एक धार मुसळासारखी. असा मुसळधार पाऊस कित्येक शेकडो वर्ष असा मुसळधार पाऊस सारखा पडतो. मग जिकडे तिकडे काय होतं, तर समुद्र, समुद्र सगळं जग समुद्र होतं. इथं नदी सुद्धा शिल्लक राहत नाही. नदी समुद्र एक होते. डोंगर राहत नाही, सगळं डोंगर पाण्याने भरून जातात. गाव राहत नाही, शहर राहत नाही, जंगल राहत नाही, डोंगर सुद्धा राहत नाही, पर्वत राहत नाही. जिकडं तिकडं पाणीच पाणी. दिशा सुद्धा पाण्याने भरून जातात, आकाश सुद्धा पाण्याने भरून जातात. याला काय म्हणायचं, प्रलय काळ. आणि प्रलय काळ झाला की मग 12 आदित्यांचा उदय होतो. आदित्य म्हणजे सूर्य. 12 आदित्यांचा उदय होतो आणि मग नक्षत्रांचे फुटाणे व्हावेत. तळा 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 नक्षत्र फुटावे. असं सगळं जग काय होतं, 12 आदित्य प्रखर तेजानं तळकू लागतात अवकाशामध्ये. आणि मग सगळं पाणी सुद्धा आटून जातं, काही शिल्लक राहत नाही. आणि मग काय राहतं, आता समुद्र राहिला नाही, नदी नाली नाही, नाले राहिले नाही, पृथ्वी राहिले नाही, दिशा राहिला नाही, आकाश राहिलं नाही. ते प्रलय काळचं पाणी सुद्धा काय झालं, आटून गेलं. आलं का लक्षात? आता एवढं झालं, कोणी माणसं शिल्लक राहतील का? माणसं शिल्लक राहतील. असा प्रलय काळ झाला. तर त्या प्रलय काळानंतर काय होतं, फक्त सद्ब्रह्म तेवढं शिल्लक राहत. असं वैशिष्ट्याने श्रीरामांना सांगितलं. प्रलय काळच्या वेळेला सगळी पृथ्वी, सगळी सृष्टी काय होते, नष्ट होते. आणि मग काय राहतं शिल्लक, फक्त सत्तत्व, फक्त सद्ब्रह्म फक्त शिल्लक राहतं. सद्ब्रह्म. मग सद्ब्रह्म म्हणजे तिन्ही काळामध्ये आणि सर्वत्र ज्याचं वास्तव्य अखंड असतं त्याला सत्तत्व म्हणतात. मी तुम्हाला सांगितलं ना, सत म्हणजे काय, जे तिन्ही काळ, जे स्थळांनी आणि काळाने, देश आणि देश आणि काळाने जे परिच्छिन्न होत नाही, आणि त्याला म्हणजे सत्तत्व, सत असं ब्रह्म. कळलं असेल तुम्हाला, सद्ब्रह्म कळलं ना. तर सगळ्या दृश्याचा नाश झाल्यानंतर फक्त सत्तत्व म्हणजे जे काही शिल्लक राहतं ते सगळ्या विश्वाचा, सगळ्या सृष्टीचा, सगळ्या दिशांचा नाश होतो, आकाशाचा सुद्धा नाश होतो. मग अशा वेळेला काय शिल्लक राहतं, फक्त सत्तत्व शिल्लक राहतं. आणि जे ते आकारही सत्तत्वत्व असते, हे आपले म्हणणे मला मान्य आहे. त्याबद्दल माझ्या मनात संशय नाही. आलं का लक्षामध्ये? काय शिल्लक राहतं, फक्त सत्तत्व. कधी
प्रलय काळानिमित्त. पण ते तू शून्यही नाही, प्रकाश रूपही नाही, तमरूपही नाही, तेजही नाही, चिद्रूप नव्हे, बुद्धितत्व नव्हे, काही नसून सर्वच आहे. या आपल्या विधानांनी माझ्या मनात मोठा संशय निर्माण झाला. तर सतत्व शिल्लक राहतं हे मला पटलं. मागच्या याच्यामध्ये काय सांगितलं, प्रलय काळ झाला म्हणजे सगळ्याचा नाश होतो, फक्त सतत्व शिल्लक राहतं. आणि असं जे सतत्व आहे तर ते सतत्व कसं आहे त्याचं वर्णन केलं. ते सतत्व तूच आहेस. कोण आहे ते सतत्व? तूच आहेस. आणि मग ते सतत्व कसं आहे त्याचं वर्णन केलं. कसं हे सतत्व पाहतं त्याचं वर्णन कसं? ते जे सतत्व आहे ते शून्य नाही. ते सतत्व कसं आहे? शून्य आहे, परंतु परमात्मा शून्य नाही. हा फरक बरं का. परमात्मा शून्य नाही, प्रचंड शक्तिमान तो परमात्मा आहे. सगळं ज्ञान असं उसळतं ज्ञान आहे तिथं. कोटी सूर्याचं तेज तिथं सामावलेलं आहे. चातुर्य, बुद्धिमत्ता त्याचा तो साक्षात चातुर्याचा समुद्र तो आहे. वाटते ते करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे, जरी दिसत नसला तरी. आणि अत्यंत दयाघन आहे. आणि तो जेव्हा भक्तावर कृपा करतो तेव्हा भक्त काय होतो? आज संसार सफळ झाला गे नाही. काय म्हणतो तो? आज संसार सफळ. जेव्हा माणसाला सगळ्या दैन्यातून दुःखातून सुटका होती तेव्हा माणूस काय म्हणतो? बरं झालं, फार चांगलं झालं. पुरीचं लग्न जमत नाही, आई भयंकर दुःखी झाली, कष्टी झाली. 4 वर्ष खस्ता खाती, चपला तुटल्या, चपला झिजल्या, परंतु अजून पुरीचं लग्न जमत नाही. रात्रंदिवस आई बापाला झोप नाही. रात्रंदिवस झोप नाही आई बापाला. खरं येते माहिती तुम्हाला? अत्यंत भयानक दुःख. ते दुःख कसं असतं आई बापालाच माहिती, कोणाला माहित नाही. परंतु दुसऱ्या दिवशी काय झालं? एक अत्यंत चांगला सुंदर अशा प्रकारचा, बुद्धिमान, सुंदर, गुणवान अशा प्रकारचा, तर त्या मुलाने त्या मुलीला पसंत केली. आता किती आनंद आहे. त्या आनंदाला माप आहे का? आता आनंदाला माप आहे का? त्या आनंदाला माप नाही. तर अशा प्रकारचा आनंद इतका त्या परब्रह्माच्या ठिकाणी इतका आनंद आहे, नाही का? आनंदमय परमात्मा आहे. तुम्हाला सांगतो, जड वस्तू लक्षात घ्या बरं का. ऐका आता, जड वस्तू ज्या आहेत त्याच्यामध्ये बाबांनो आनंद नाही. जड वस्तूच आनंद आहे, जड वस्तूचं स्वरूप नाही, लक्षण नाही. कळतं का तुम्हाला मी काय म्हणतो ते? दगडाच्या ठिकाणी आनंद आहे का? लाकडाच्या ठिकाणी आनंद आहे का? हे लोखंड याच्या ठिकाणी आनंद आहे का? ही बाटली याच्या ठिकाणी आनंद आहे का? मग आनंद जे आहे ते परमात्म्याचं स्वरूप आहे. आपल्या परमात्मा आनंदाच्या रूपानं परमात्माच भेटतो, पण आपला तो कळत नाही. आपण म्हणतो बरं आनंद झाला, अरे तुला परमात्मा भेटला, पण विषयाच्या मार्फत भेटला, म्हणून तुला त्याचा उपयोग झाला. जो आनंद होतो तो साक्षात परमात्माच. कळलं का आता? कारण परमात्माशिवाय सोडून आनंद कुठंच जगामध्ये नाही. जे आपलं ज्ञान आहे ते जड वस्तू ठिकाणी ज्ञान नाही. दगडाच्या ठिकाणी ज्ञान आहे का? दगडाला कळतं का? दगडाच्या ठिकाणी काही, तो दगडच, तिथं काहीच नाही, त्याला कळत नाही, त्याला भावना नाही, काही नाही. परंतु जे जे ज्ञान आहे ते भगवंताचं स्वरूप आहे. काय भगवंत काय अवघड आहे? तुम्हाला जे डोळ्याने दिसतंय ते भगवंतामुळे दिसतंय. जे ऐकू येते ते भगवंतामुळे ऐकू येते. जे तुम्ही विचार करता तो भगवंतामुळे विचार करता. भांडण करता ते भगवंतामुळेच. भांडण करायला अक्कल लागते ना. भांडण करायला सुद्धा अक्कल लागते. एक नाटक आहे तुम्हाला सांगतो.